नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर. विदर्भ आयुष्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण ह्या सेशनमध्ये MPSC संयुक्त गट क ची मुख्य परीक्षा जी झाली लिपिक टंकलेखक या पदासाठीची, त्याच्यामधील जे 15 प्रश्न विज्ञान या घटकावर होते तर त्याचं आपण स्पष्टीकरण बघणार आहोत या सेशनमध्ये. ओके, आता लक्षात घ्या ते सांगण्याच्या आधी की ह्याच्यामधील अनेक प्रश्न जे आहेत बघा, स्टेट बोर्ड ओके सायन्सचे स्टेट बोर्ड आणि त्याच्यानंतर 11वीचे CBSEचे जे बुक्स आहेत फिजिक्स केमिस्ट्रीचे त्याच्यामधून हे प्रश्न आलेले होते. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही परीक्षा असू द्या विज्ञानाच्या बाबतीत एक लक्षात घ्या की तुम्हाला स्टेट बोर्ड आणि NCERT करणं जे आहे आवश्यक आहे आणि बाकीच्या बुक्सच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्ड व्यवस्थित करणे आवश्यक आहे. आता इथे तुम्हाला जे आहे लक्षात येईलच की जे प्रश्न आहेत बघा त्याच्यामध्ये 11वीचं CBSEचे पुस्तकं जे आहेत सायन्सचे ते त्याच्यामधून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. स्टेट बोर्डमधून सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर पहिला प्रश्न होता 1999 साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने क्ष किरण दुर्बीण अवकाशात सोडली, त्यास खालीलपैकी कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचे नाव देण्यात आले. लक्षात घ्या थोडंसं करंटशी रिलेट करून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता ही जी 1999 साली जे आहे अमेरिकेच्या नासा या संस्थेने केली होती ही दुर्बीण, मग आता लक्षात घ्या आता प्रश्न विचारण्याचा काय संबंध. तर इथे लक्षात घ्या काय झालेलं आहे बघा, ही जी एक्सरे टेलिस्कोप आहे हा, तर ह्याचं नाव आहे बघा चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरी. चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरी असं याचं नाव आहे. आता ही काय करते बघा, हे जे टेलिस्कोप आहे हाय रिझोल्युशन असलेलं हे टेलिस्कोप आहे आणि ह्याच्यामध्ये एक्सरे जे आहेत ते डिटेक्ट केले जातात. बघा बाकीचे टेलिस्कोप सुद्धा एक्सरे डिटेक्ट करू शकतात, परंतु बघा काय होते स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक्सरे काय केले जातात तर वितरित केल्या जातात, परंतु त्याच्यामधला मोठा भाग जो आहे तो शोषून घेतला जातो विविध घटकांकडून. मग आता जो मायन्यूट भाग उरतोय थोडाफार तर त्याला सुद्धा डिटेक्ट करण्याची शक्ती जी आहे हे चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरीमध्ये आहे, तसं बाकीच्या टेलिस्कोपमध्ये नाही. म्हणून ही हाय रिझोल्युशन टेलिस्कोप आहे आणि अशी टेलिस्कोप जी आहे 1999 साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने अवकाशात सोडली होती. आता काय झालंय बघा रिसेंटली की या चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरी जी आहे ना, तर त्याचा जो हाय रिझोल्युशन कॅमेरा आहे त्याच्या पॉवर सप्लायमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आणि म्हणून त्याच्या वर्किंगमध्ये प्रॉब्लेम येतोय. ही रिसेंटची न्यूज आहे आणि म्हणून बघा त्या ज्या आहे चालू घडामोडीशी रिलेट करून ह्याचा प्रश्न विचारण्यात आलाय. आता आपल्याला विचारलंय की कोणत्या शास्त्रज्ञाचे कोणत्या वैज्ञानिकाचे नाव याला देण्यात आले, भारतीय वैज्ञानिकाचे नाव. तर लक्षात घ्या सुब्रमण्यम चंद्रशेखर जे आहेत बघा चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरी, सुब्रमण्यम चंद्रशेखर हे जे इंडियन अमेरिकन वैज्ञानिक होते त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे, तर त्यांच्या नावावरून ह्याला चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरी असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके बघा हे जे आहे चंद्रा एक्सरे ऑब्झर्वेटरी आहे आणि याच्या हाय रिझोल्युशन कॅमेरा जो आहे त्याच्या पॉवर सप्लायमध्ये थोडासा बिघाड झाला, त्याच्यामुळे ते न्यूजमध्ये होते आणि हे आहेत चंद्रशेखर सुब्रमण्यम. ओके नेक्स्ट प्रश्न आहे ब्लँक अंदाजे 1 मिलीमीटर पेक्षा जास्त तरंगदैर्घ्य असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करतो. म्हणजे काही प्रश्न बघा की तुम्हाला जर मराठीत नाही कळलं तर सायन्सचे प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकता. ब्लँक स्टडीज रेडिएशन विथ वेवलेंथ ग्रेटर दॅन अप्रॉक्सिमेटली 1 मिलीमीटर. आपल्याला इथे देण्यात आलेला आहे की कोणता घटक जो आहे 1 मिलीमीटर पेक्षा जास्त वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी असलेल्या जे आहे रेडिएशनचा अभ्यास करतो. तर लक्षात घ्या इथं आपल्याला एक बेसिक गोष्ट माहिती असायला पाहिजे. बेसिक याच्यामध्ये एक चार्ट आपण लक्षात ठेवतो बघा, हा जो चार्ट आहे सायन्समध्ये तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये सुद्धा विज्ञानाच्या दिलेला आहे आणि याच्यामध्ये दिसतंय आपल्याला गॅमा रेज आहे, एक्सरे, अल्ट्राव्हायोलेट, मायक्रोवेव्ह अँड इन्फ्रारेड रेज आणि रेडिओ वेव्स. याची इकडे फ्रिक्वेन्सी देण्यात आलेली आहे आणि इथे बघा वेवलेंथ देण्यात आलेले आहेत. आता विजिबल रिजन जो आहे म्हणजे ऑप्टिकल जे मानवी डोळे जे पाहू शकतात ओके, तर त्याचं सुद्धा दिलेलं आहे. आता आपल्याला वेवलेंथ किती म्हटलंय प्रश्नामध्ये, आपल्याला वेवलेंथ म्हटली होती बघा 1 मिलीमीटर पेक्षा जास्त वेवलेंथ असणारा ज्या वेव्ज आहेत त्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो तो 1 मिलीमीटर पेक्षा जास्त. ठीक आहे, म्हणजे हा वरचा भाग ना हा कोणत्या याच्यात येतो, रेडिओ वेव्ज आहेत त्या ज्यांची वेवलेंथ 1 मिलीमीटर पेक्षा जास्त असेल त्यांना आपण रेडिओ वेव्ज म्हणतो. म्हणजेच इथे याचा अभ्यास कशामध्ये तर
रेडिओ खगोलशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये केला जाईल. असा सिंपल प्रश्न जे आहे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीवर विचारण्यात आला होता. बघा इथं रेडिओ खगोलशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जाईल. ऑप्टिकल खगोलशास्त्र म्हणजे तेच व्हिज्युअल जो रिजन आहे त्याच्यामध्ये असलेलं, मग ती जी फ्रिक्वेन्सी असेल त्याचा किंवा वेव्हलेंथचा जर अभ्यास केला तर त्याला ऑप्टिकलमध्ये येईल. अवरक्त खगोलशास्त्र म्हणजे इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी, अल्ट्राव्हायोलेट. मग तशा रीतीने जे आहे तो विचार करायचा. बेसिकली तुम्ही ते लक्षात ठेवायचं की याच्या वेव्हलेंथ किती आहेत. आपल्याला 1 मिलीमीटरपेक्षा जास्त दिली होती म्हणजेच तर रेडिओ खगोलशास्त्राबद्दल आहे. नेक्स्ट आहे ब्लँक हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात. आता समुद्राची खोली मोजण्यासाठी जे आहे कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं तर ते आहे सोनार तंत्रज्ञान. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग असं त्याला म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, हे जे आहे समुद्राची खोली मोजण्यासोबतच जर एखादं जहाज चाललं असेल त्या जहाजापुढे काही अडथळा आहे का, किंवा एखाद्या गोष्टीचं जे आहे एखादं जहाज बुडलं असेल तर त्याचं स्थान कुठे आहे नेमकं, ह्या सगळ्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी सुद्धा ही सोनार टेक्निक वापरली जाते. आता याच्यामध्ये पाहूया आपण वर्किंग कशी असते. बघा, तर इथे जे आहे ही सोनार टेक्निक वापरण्यात आलेली आहे. याच्यावर सेटअप लावलेला आहे आपण सोनार टेक्निकचा या शिपवर. आणि याच्यामध्ये काय असतं बघा, एक असतो ट्रान्समीटर. या ट्रान्समीटरनी जे आहे मग त्या वेव्ज काय केल्या जातात, ट्रान्समिट केल्या जातात. आणि त्याच्यानंतर ट्रान्समिट केल्यानंतर हे साऊंड वेव्ज जे आहेत तर इथं काहीतरी अडथळा आहे. ओके, मग आता या अडथळ्यावरून काय होणार आहेत त्या, तर इथून ट्रान्समिट या अशा प्रकारे इथं आलेले आहेत आणि इथं अडथळा निर्माण झालेला आहे किंवा एखादं जहाज बुडलेलं आहे किंवा कोणता तरी घटक इथे आहे, तर इथून त्या परत काय होतील, रिफ्लेक्ट होतील अशा वेव्ज. आणि ह्या रिफ्लेक्ट झालेल्या वेव्ज कोण डिटेक्ट करतं, तर हा रिसिव्हर काय करतो, डिटेक्ट करतो. असा हा सेटअप असतो ट्रान्समीटरचा आणि रिसिव्हरचा. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की आपला जो फॉर्म्युला आहे, साधासा फॉर्म्युला जो आहे, स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम. हा जो साधासा फॉर्म्युला इथं वापरला जातो. मग काय काय लक्षात घेतलं जाईल बघा, स्पीड, इथं जी वेव्ह आपण ट्रान्समिट केलेली आहे त्याचा स्पीड किती आहे ते आपल्याला माहीतच असणार आहे. त्याच्यानंतर आपण टाइम मोजणार आहे, इथून इथपर्यंत जायला रिसिव्हरला हे मिळवायला टाइम किती लागला, ट्रान्समिट केलेला आणि ह्याच्यामधला हा टाइम मोजला जाईल म्हणजे आपल्याला डिस्टन्स लगेच कळून येईल. अशा प्रकारे जे आहे काय, तर ह्याची समुद्राची खोली वगैरे मोजली जाते. किंवा एखादा जर अडथळा असेल समोर किंवा एखादी शिप बुडाली असेल ती नेमकी किती डिस्टन्सवर आहे काय हे माहीत करून घेण्यासाठी हा साधासा फॉर्म्युला आणि सेटअप वापरून तर ते सगळे जे आहे ते मोजल्या जातं. ओके, नेक्स्ट आहे प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही. पाहू, इथं दिलेला आहे वेग, तरंगलांबी, आयाम आणि वारंवारता म्हणजेच व्हेलॉसिटी, वेव्हलेंथ, अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी. आता एक लक्षात घ्या की आपल्याला एक हे बघावं लागेल की इथे काय झालेलं आहे, प्रकाशाचा आपल्याला जर विचार केला आपण तर प्रकाशाच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं, इथे जे आहे एका घटकामधून एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये तो जाणार आहे. म्हणजेच आपण अशा प्रकारे हे माध्यम घेऊ शकतो, राईट. हा जो आहे माध्यम 1 मधून माध्यम 2 मध्ये ह्यांनी प्रकाशाने एंट्री केलेली आहे. आता बघा बेसिकली काय होते की जेव्हा आपण एनर्जी मोजतो, ह्या जे आहे या घटकाची आपल्याला एनर्जी मोजायची आहे. ओके, लाईटची आपल्याला एनर्जी मोजायची आहे. मग आता आपण काय करू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे याची एनर्जी मोजण्यासाठी, तो आहे h न्यू. ओके, ई काय आहे, ई आहे एनर्जी आणि हा न्यू जो आहे काय आहे तर ही आहे फ्रिक्वेन्सी. आता लक्षात घ्यायचं की इथे जे आहे जेव्हा एनर्जी बदलेल तेव्हाच काय होणार आहे, फ्रिक्वेन्सीमध्ये बदल घडून येणार आहे. एनर्जी बदलली तरच फ्रिक्वेन्सीमध्ये बदल घडून येईल. परंतु लक्षात घ्या, जेव्हा हा जो प्रकाश आहे एका माध्यमातून ह्या दुसऱ्या माध्यमात एंटर करतो तेव्हा एनर्जी बदलत नाही, एनर्जीमध्ये बदल होत नाही. म्हणजेच याचा अर्थ फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा बदल घडून येत
नाही, इथे ही जी एनर्जी असते ते कशाच्या रूपात असते, फोटॉन्सच्या रूपात असते, म्हणजे एनर्जी पॅकेट्स असतात हे. म्हणून एनर्जी जी आहे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश जेव्हा प्रवेश करतो तेव्हा एनर्जी बदलत नाही, याचा अर्थ फ्रिक्वेन्सी सुद्धा बदलत नाही. इथंच आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की फ्रिक्वेन्सी जी आहे वारंवारता ती बदलणार नाही, बाकी सगळे आयाम बदलतात. मग आता आपल्याकडे दुसरा सुद्धा फॉर्म्युला आहे बघा एक, की V इज इक्वल टू न्यू लॅम्बडा, राईट. म्हणजेच इथं व्हेलॉसिटी, V म्हणजे व्हेलॉसिटी, न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, आणि ही आहे वेवलेंथ, असा सुद्धा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. मग आता लक्षात घ्या की जेव्हा प्रकाश हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जो आहे प्रवेश करतो त्यावेळी व्हेलॉसिटीमध्ये बदल घडून येतो. आता हा व्हेलॉसिटीमध्ये जो बदल घडून येतो ना, तर मग तुम्ही म्हणाल मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये हा फ्रिक्वेन्सी पण आहे, परंतु हा व्हेलॉसिटीमधला जो झालेला बदल आहे त्याला कम्पेन्सेट करण्यासाठी या वेवलेंथमध्ये म्हणजे तरंग लांबीमध्ये सुद्धा बदल घडून येतो आणि वाईस वर्सा. म्हणजे वेवलेंथमध्ये बदल झाला तर त्याला कम्पेन्सेट करण्यासाठी व्हेलॉसिटीमध्ये बदल होईल, व्हेलॉसिटीमध्ये बदल झाला तर वेवलेंथमध्ये बदल होईल. अशा रीतीने फ्रिक्वेन्सी जी आहे ती कॉन्स्टंट राहते. म्हणजेच हा जो आपला प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला विचारण्यात आलं होतं बघा, कोणती बदलत नाही, कोणती जी हे आहे क्वांटिटी, तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती बदलणार नाही आहे, पण इथं व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर वेवलेंथ आणि ॲम्प्लिट्यूड हे तीनही जे आहेत ते बदलतील. नेक्स्ट प्रश्न आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एनी सबशेल विथ ऑर्बिटल क्वांटम नंबर L इज, म्हणजेच परिभ्रमण क्वांटम क्रमांक L असेल. आता क्वांटम क्रमांक आपल्याला दिलेला आहे, तर त्या सबशेलमधील इलेक्ट्रॉन्सची कमाल संख्या किती असते असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता एक लक्षात घ्या की हे जे आहे आपल्याला इलेक्ट्रॉन माहिती आहे, राईट, सॉरी ॲटम जो आहे आपल्याला त्याचं स्ट्रक्चर माहिती आहे. हा समजा न्यूक्लियस असेल, त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या बाहेर काय असतात, अशा रीतीच्या ह्या ज्या आहेत कक्षा असतात, ह्या ऑर्बिट्स असतात अशा प्रकारच्या, म्हणजे शेल्स आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर त्या शेल्समध्ये काय असतात, सबशेलसुद्धा असतात. आता इथे लक्षात घ्या काय झालेलं आहे, शेल्स ज्या असतात, आता हे शेल्स ज्या आहेत त्या कोणते काय नावं दिलेले आहेत, आपण त्याला KLMN हे नावं दिलेले आहेत, राईट. आता KLMN हे जे नावं दिलेले आहेत, आता त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आपण की इथे सबशेल सुद्धा असतात, म्हणजेच उपकक्षा सुद्धा असतात. त्यांना आपण काय नावं दिले, S, P, D आणि F, हे आपल्याला माहीतच आहे. मग आता जेव्हा आपल्याला प्रश्न नॉर्मली विचारल्या गेलेले आहेत की ही जी आहे एखादी तुम्हाला शेल दिली जाते कक्षा, की L ह्या कक्षेमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, मग त्याच्यासाठी आपण शेल्सच्या बाबतीत फॉर्म्युला कोणता वापरतो, तर तो वापरतो आपण 2n². मग आता इथे नंबरिंग केलेलं असतं 1, 2, 3 आणि 4. मग आता L ही 2 नंबरची आहे, म्हणजे मग मी काय टाकेल 2, आणि मला Lच्या बाबतीत माहीत करायचं आहे तर 2चा स्क्वेअर, म्हणजेच हा झाला 4, 4 × 2 हे झाले 8. म्हणजे K ही जी शेल L ही जी शेल आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, तर 8 इलेक्ट्रॉन्स. तसंच मी Kचं, Mचं, Nचं सगळ्यांचं कॅल्क्युलेट करू शकते ह्या फॉर्म्युल्यावरून. आता ह्या ज्या सबशेल आहेत बघा, त्यांना सुद्धा अशीच याला 1, 2, 3, 4 रँकिंग दिली आहे, त्यांना सुद्धा रँकिंग दिलेली असते, नंबर दिलेले असतात, आणि त्यालाच आपण काय म्हणतो बघा, इथं क्वांटम नंबर असं म्हणतो. हा जो भाग दिलेला ना आपल्याला क्वांटम नंबर L, तर तो L नी दाखवला जातो. हा आहे आपला क्वांटम नंबर, ठीक आहे. आणि हे L जो आहे क्वांटम नंबर आहे त्याचा काय दिलेला आहे बघा, की S चा जो आहे तो आहे 0, P चा आहे 1, D चा आहे 2 आणि F चा जो आहे F सबशेल जी आहे त्याचा 3. हे क्वांटम नंबर आहेत. आपल्याला काय म्हटलंय प्रश्नामध्ये, क्वांटम नंबर किती आहे, Lच आहे. 0, 1, 2, 3 असं घेतलंय का त्यांनी, नाही. मग आपल्याकडे एक सूत्र आहे बघा, की आपल्याला जर नंबर ऑफ ऑर्बिटल्स कॅल्क्युलेट करायच्या असतील, म्हणजे या सबशेलच्या आतमध्ये सुद्धा ऑर्बिटल्स असतात छोट्या छोट्या, ओके, आणि त्या नंबर ऑफ ऑर्बिटल्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर इथं बघा Pचा हे किती आहे, क्वांटम नंबर 1 आहे. आता हा फॉर्म्युला जो आहे बघा, हा आहे 2l+1. हा नंबर ऑफ ऑर्बिटल्स कॅल्क्युलेट करण्यासाठीचं हे आहे. म्हणजे हे पहिलं ऑप्शन दिलं होतं ना आपल्याला 2l+1, हे नंबर ऑफ ऑर्बिटल्सचं आहे या सूत्रावरून. मग आता मी तुम्हाला सांगते Pच्या याच्यात किती, Lच्या जागी किती येणार, Pचा नंबर येणार, क्वांटम नंबर किती आहे 1, म्हणजे 2 × 1 + 1.
2 इंटू 1 हे किती झालं म्हणजे 2 प्लस 1 इथं झालं हे 3 राईट. नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती आहेत पी या सबशेलमध्ये 3. आणि लक्षात ठेवायचं एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रत्येक ऑर्बिटलची जी आहे क्षमता किती असते इलेक्ट्रॉन ठेवण्याची ती असते 2. म्हणजे प्रत्येक एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसणार आहेत. म्हणजेच इथं या पी ऑर्बिटलच्या बाबतीत जर विचार केला तर किती इलेक्ट्रॉन बसतील 3 गुणेला प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2 म्हणजे 3 गुणेला 2 इज इक्वल टू 6. म्हणजेच पी या ऑर्बिटलबद्दल सबशेलबद्दल जर आपल्याला विचारलं तर पी या सबशेलमध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन बसू शकतात. परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला कुठेही क्वांटम नंबर जो आहे तो इथं दिलेला नाही, हा क्वांटम नंबर एलच घ्यायचा आहे. मग आता आपला जो फॉर्म्युला होता बघा, आपण हे जे आहे हे पूर्ण मोडून टाकू आणि आता आपल्याला लक्षात येतं की आपण नंबर ऑफ ऑर्बिटल्सचा जो फॉर्म्युला होता तो 2l+1 आपल्याला मिळालेला आहे. पण आपल्याला नंबर ऑफ ऑर्बिटल्स विचारण्यात आले होते का नाही, आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एनी सबशेल. मग आता हे झालं 2l+1 ओके. हे नंबर ऑफ ऑर्बिटल्स, प्रत्येक ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन किती मॅक्झिमम 2. म्हणजे आपला फॉर्म्युला असा यायला पाहिजे ना 2 ट्वाइस l+1. हे झालं आपलं फायनल आन्सर. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एनी सबशेल इज इक्वल टू ह्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला काढायचं आहे. नेक्स्ट टाइम कधीही कोणत्याही एक्झामला तुम्हाला विचारलं तर हा फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एका सबशेलमध्ये किती असतात ते काढण्यासाठी. आपण शेल्सच्या बाबतीत कोणता फॉर्म्युला बघितला होता ट्वाइस n². हा आहे सबशेल्सच्या बाबतीतला. आणि जर नंबर ऑफ ऑर्बिटल्स विचारलं तुम्हाला तर फक्त 2l+1 म्हणजे आपला आन्सर काय यायला पाहिजे सेकंड ऑप्शन 2 इंटू 2l+1. कारण क्वांटम नंबर आपल्याला एल म्हणून दिला होता. मग या एलच्या जागी तुम्ही 0, 1, 2, 3 टाकून कोणत्याही सबशेलचा मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघू शकता. जर पीचं पाहायचं झालं तर पीचं बघा 2 इंटू पीचा नंबर किती होता क्वांटम नंबर 1. 2 इंटू 1+1 म्हणजे हे झाले 6 इलेक्ट्रॉन ओके. तर अशा रीतीने जे आहे 11वीचं CBSEचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा घटक दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे शुष्क घट विजेरी संचात ॲनोड हा कशाचा बनलेला असतो म्हणजे इन ड्राय सेल बॅटरी. ॲनोड जो आहे तर आपल्याला डिरेक्टली इथं जी आहे डायग्राम आपल्या डोळ्यासमोर येते आणि ही जी डायग्राम आहे बघा ॲनोड कशाचा बनलेला आहे आपल्याला विचारलंय तर हा इथं ॲनोड असतो. त्याच्यानंतर हा बघा कॅथोड आहे ग्रॅफाईट रॉडपासनं बनलेला. ॲनोड म्हणजे काय तर पॉझिटिव्ह हे जे आहे डायोड जे आहे त्याला ॲनोड म्हणतात. त्याच्याकडे काय येणार ॲनायन्स येणार. ॲनायन्स म्हणजे निगेटिव्ह आयन्स जे असतात तर ते काय येणार इकडे ॲनोडकडे येणार. आणि इथे बघा काय दिलेलं आहे आपल्याला झिंक इनर केस जी आहे ती ॲनोड म्हणून ॲक्ट करते, ग्रॅफाईट रॉड कॅथोड म्हणून आणि पेस्ट ऑफ MnO2 NH4Cl आणि कार्बन इथं भरलेली असते. म्हणजे आपला आन्सर काय आहे लगेच आपल्याला उत्तर मिळतं बघा. झिंक हा जो आहे तो ॲनोड म्हणून ॲक्ट करत असतो इथं. म्हणजेच आपलं जे आहे चौथं जे आहे ऑप्शन आपलं आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे SI एककात घनफळ हे कशा रीतीने दर्शवले जाते. SI सिस्टीम आहे याच्यामध्ये बघा SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज एक्सप्रेस्ड ॲज व्हॉल्यूमचं SI युनिट ऑफिशियल युनिट जे आहे एक लक्षात ठेवा. हा जो प्रश्न आहे भरपूर लोकांना कन्फ्युजन झालं असेल आणि आयोग जे आहे थोडं आन्सर काय देत आहे त्याच्यावर डिपेंड करतं. पण ऑफिशियली जर आपण पाहिलं तर ह्याचं SI युनिट जे आहे ते आहे मीटर क्यूब. हे म्हणजेच हे जे आहे मीटर क्यूब हे ऑफिशियली SI युनिट आहे. पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात जे आहे लिटर हे सुद्धा काय दिसतं वापरताना दिसतं. व्हॉल्यूम आपण लिटरमध्ये बघा दूध पाणी वगैरे. आता याच्यामध्ये काय मोजतो आपण व्हॉल्यूम म्हणजे काय तर त्या ज्या घटकांनी किती स्पेस किती जागा व्यापलेली आहे त्याला त्याचा आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. आता व्हॉल्यूम आपण लिटरमध्ये सुद्धा मोजतो आणि इथं मीटर क्यूब. परंतु ऑफिशियली SI युनिट जे आहे ते आहे मीटर क्यूब. म्हणजे हे जे आहे सेकंड ऑप्शन जो आहे ते आन्सर असायला पाहिजे ओके. लक्षात घ्या. पण लिटर पण मोठ्या प्रमाणात वापरलं जातं पण ऑफिशियली मीटर क्यूब त्याचा SI युनिट दिलेला आहे. आणि 1 मीटर क्यूब इज इक्वल टू किती येतं बघा तर 1000 लिटर हा आकडा येतो ओके.
नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कार्बनचा अपधर्मी नाही? ॲलोट्रॉप्सवर बघा दरवर्षी आयोग जे आहे प्रश्न विचारत आहे. आधी ग्रॅफाईटवर प्रश्न विचारला होता, त्याच्यानंतर डायमंडवर प्रश्न विचारला होता, आता त्याच्यामध्ये फुलरिन सुद्धा ॲड केलेला आहे. आता ॲलोट्रॉप म्हणजे काय तर लक्षात घ्या, हे जे आहे कार्बन, इथं आपल्याला कार्बनचं विचारलेलं आहे. ॲलोट्रॉप म्हणजे असा घटक जे एकाच तो एलिमेंट सेमच असतो. ओके, एकच एलिमेंट असतो, फक्त त्याचे स्ट्रक्चर काय असतात वेगवेगळे असतात, त्याची जी ठेवण असते ती वेगवेगळी असते आणि त्याला मग काय म्हणतो आपण ॲलोट्रॉप्स असं म्हणतो. आपल्याला विचारलंय कोणतं, ह्याच्यापैकी कार्बनचा ॲलोट्रॉप नाही आहे तर लक्षात घ्या ग्रॅफाईट सुद्धा कार्बनचा ॲलोट्रॉप आहे, ग्रॅफिन आहे, फुलरिन पण कार्बनचा ॲलोट्रॉप आहे. म्हणजे तीनही आहेत, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे नन. याच्यापैकी जे आहे आपल्याला ऑप्शन कोणता नाही आहे असं विचारलंय, मग खालचं आहे. इथं तीनही जे घटक आहेत ते कार्बनचे ॲलोट्रॉप आहेत. बघा या डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय की इथं हे बघा सेम एलिमेंट आहे, कार्बनपासूनच बनलेले आहेत हे सगळे घटक, फक्त याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चरमध्ये ह्याचं स्ट्रक्चर बघा, हा आहे फुलरिन, याचं स्ट्रक्चर असं फुटबॉलसारखं स्ट्रक्चर पूर्ण मेश गोल असं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर हा आहे बघा ग्रॅफाईट, ओके, हा आहे डायमंड, थोडंसं कॉम्प्लेक्स असं स्ट्रक्चर दिसतंय त्याच्यामुळेच तो हार्ड असतो फार. आणि त्याच्यानंतर बघा हे जे आहे हे ग्रॅफिन आहे, सिंगल काय असते अशी सिंगल पातळशी लेअर असते, हे ग्रॅफिन आहे, हे मेश लाईक स्ट्रक्चर. म्हणजे यांच्या लक्षात घ्या एलिमेंट आहेत तर त्याच्यामुळे जे आहे फक्त स्ट्रक्चर वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे फिजिकल प्रॉपर्टीज त्यांच्या वेगवेगळ्या असतात, परंतु इथं बाकी जो आहे तो एकाच घटकापासून बनलेला असतो, त्यालाच आपण ॲलोट्रॉप असं म्हणतो. नेक्स्ट आहे, एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेग निश्चित करणे अशक्य आहे, हे कोणी सुचवले? तर हे जे सुचवले हे हेसेनबर्ग हे जे वैज्ञानिक आहेत त्यांनी सुचवलेलं आहे. बघा ह्यांचं एक प्रिन्सिपलचं नाव आहे ते म्हणजे अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. अनसर्टेनिटी प्रिन्सिपल जो आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी हे जी बाब आहे ती मांडलेली आहे आणि ह्यांना 1932 साली जे आहे फिजिक्स याचं नोबेल प्राइज सुद्धा प्राप्त झालं होतं. कशासाठी तर त्यांनी जे आहे क्वांटम मेकॅनिक्सचा जो शोध लावला होता त्यासाठी फिजिक्स या क्षेत्रातील त्यांना 1932चं नोबेल प्राइज देण्यात आलं होतं. आणि क्वांटम फिजिक्स म्हणजे काय तर क्वांटम म्हणजे बघा ॲटम्स मॉलिक्युल्स सारखे जे घटक आहेत त्यांच्याशी रिलेटेड ह्या गोष्टी असतात, तर त्याच्या शोधाबद्दल जे आहे त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. आता बघा काय म्हटलंय, एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेग निश्चित करणे अशक्य असतं. मग असं का म्हटलंय यांनी तर लक्षात घ्या की आपल्याला जे आहे एखादा इलेक्ट्रॉन आहे, आता इथे लक्षात घ्या हा इलेक्ट्रॉन आहे, आता आपल्याला काय करायचंय ह्याचं अचूक स्थान आणि संवेग, संवेग म्हणजे काय मोमेंटम, ओके, हा असतो मोमेंटम. मास आणि मोमेंटम कसा लिहितो आपण P = mv, मास इंटू वेलोसिटी, हा जो आहे संवेग. मग आता आपल्याला या इलेक्ट्रॉनचं नाही का स्थान माहिती करायचं आहे. तर बघा जे मेजरिंग डिव्हाइस असतं, स्थान मोजण्यासाठीचं जे डिव्हाइस असतं ते काय करतं बघा, इथं समजा हे डिव्हाइस ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामधून काय केलं जातं, असा फोटॉन जो आहे तो पाठवला जातो. फोटॉन म्हणजे काय एनर्जी पॅकेट असतं ते, ठीक आहे. हा फोटॉन पाठवला जातो आणि हा फोटॉन काय झाला पाहिजे या इलेक्ट्रॉनला कोलाइड झाला पाहिजे, त्यांची दोघांची टक्कर झाली पाहिजे आणि मग हा फोटॉन जो आहे परत रिटर्न कुठे या मेजरिंग डिव्हाइसकडे गेला पाहिजे, तेव्हा आपल्याला त्याचं निश्चित स्थान माहिती होते, ठीक आहे. मग आपण काय केलं, हा मेजरिंग डिव्हाइस आहे आणि त्याच्यातून हा फोटॉन पाठवला, इथं त्याची टक्कर झाली, कोलाइड झाला तो आणि इथं परत आपल्याला मेजरिंग डिव्हाइसकडे आला, आपल्याला त्याचं स्थान कळलं. परंतु आता लक्षात घ्या की हा फोटॉन जेव्हा या इलेक्ट्रॉनवर धडकतो, ओके, हा जाऊन तिथं कोलाइड होतो, धडकतो, तेव्हा काय होतं बघा की ह्याची जी व्हेलॉसिटी आहे, याची व्हेलॉसिटी जी आहे ती वाढते, वेग वाढतो, दोघांची टक्कर होते ना, मग ह्याचं मोमेंटम काय मिळतं, ह्याला मिळतं थोडंफार आणि मग ह्याची व्हेलॉसिटी वाढते. आणि म्हणून मग आता हा जो आहे मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी जर बदलली, व्हेलॉसिटी जर वाढली तर या मोमेंटम म्हणजे संवेगात बदल घडून येईल ना, राईट. आणि म्हणूनच असं म्हटलंय की तुम्हाला स्थान मोजताना, मग स्थान मोजता मोजता ज्या टेक्निक वापरल्या जातात त्यावेळी काय घडून येते की ही व्हेलॉसिटी वाढते ना इथे, म्हणजे संवेगात बदल घडून येतो आणि म्हणूनच
एकाच वेळी इलेक्ट्रॉनचं अचूक स्थान आणि अचूक संवेद निश्चित करणे अशक्य असतं, कारण एकदा एकच क्वांटिटी आपल्याला माहीत होऊ शकते. एक तर अचूक स्थान माहिती करू आपण किंवा अचूक संवेग माहिती करू. कारण स्थान माहिती करत असताना त्या संवेगामध्ये बदल घडून येतो, मग तो बदललेला संवेग असतो ना. आपल्याला ओरिजिनल संवेग किंवा ओरिजिनल मोमेंटम माहिती होईल का? नाही. आणि म्हणूनच मग या यांच्या जे आहे अनसर्टेनिटी प्रिन्सिपलमध्ये हेसेनबर्ग यांनी ही गोष्ट मांडलेली आहे. लक्षात आलं? नेक्स्ट प्रश्न आहे, ब्लँक हा वायू भोपाळ वायू दुर्घटनेस कारणीभूत झाला. तर ही जी भोपाळ वायू दुर्घटना आहे बघा 1984 मध्ये घडून आली होती. याच्यामध्ये युनियन कार्बाइड जी कंपनी आहे युनियन कार्बाइड लिमिटेड त्याच्यामधून ही गॅस गळती झाली होती. कोणता गॅस होता तो आपल्याला विचारलेला आहे, तर तो होता मिथिल आयसोसायनेट हा गॅस. ओके, तर इथे जे आहे C2H3NO असं याचं जे आहे केमिकल फॉर्म्युला लिहिला जातो. आणि हा मिथिल आयसोसायनेट आणि आयसोसायनाइडमध्ये कधी कधी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, पण लक्षात ठेवायचं मिथिल आयसोसायनेट आहे C2H3NO. आणि हा जो आहे बघा 1984 मध्ये याची गळती झाली होती, शहराच्या पूर्ण आजूबाजूला पसरला होता आणि याच्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पण पडले लगेच. आणि जो आहे काही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आजार सुद्धा आढळून आले. अशा प्रकारचा हा भोपाळ वायू दुर्घटनेतील गॅस आहे. नेक्स्ट आहे NFHS5 डील्स विथ, म्हणजे कशासोबत रिलेटेड आहे बघा. तर ह्याचा लॉंग फॉर्म लक्षात घेतला की आपल्याला लक्षात येऊन जातं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5. हा जो आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा हा जो आहे शॉर्ट फॉर्म आहे. आणि मग नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे हेल्थशी रिलेटेड आहे ना, फॅमिलीच्या हेल्थ सोबत. म्हणजे आपल्याला कशाशी रिलेटेड आहे विचारलं तर इथं काय दिसतंय आपल्याला, हा हेल्थ सर्वे आहे. ओके, आन्सर लगेच मिळालं. त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असला की ॲनिमल सर्वे नाही, प्लांट सर्वे नाही आणि इथं न्यूक्लिअर वेपन सर्वे पण नाही, तो हेल्थ सर्वे आहे HS हेल्थ सर्वे. हा जो आहे 5व्या नंबरचा हेल्थ सर्वे आहे. बघा लक्षात घ्या, मिनिस्ट्री ऑफ फॅमिली हे जे आहे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे आहे तर त्याच्याद्वारा हा जो आहे अशा प्रकारचं सर्वेक्षण केलं जातं. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ह्यांच्याद्वारे केला जातो. आणि हा 5वा जो सर्वे आहे तो कधी करण्यात आला तर 2019-20 मध्ये हा सर्वे करण्यात आला, 5वा सर्वे. परंतु कोविड-19 पॅन्डेमिकमुळे जे आहे त्याची दुसरी फेज जी होती तर त्याची आकडेवारी 2021 मध्ये जी आहे ती डिक्लेअर करण्यात आली. अशा प्रकारचा हा सर्वे आहे. याच्यामध्ये काय काय केलं जातं बघा, जवळजवळ 6.1 लाख जे कुटुंब आहेत त्यांचा हेल्थ सर्वे केला जातो. आणि त्याच्यामध्ये बघा बालमृत्यूचं प्रमाण, माता मृत्यूचं प्रमाण, त्याच्यानंतर पोषण कशा रीतीचं आहे, हेल्थ सर्व्हिसेस उपलब्ध आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल सर्वे याच्यामध्ये केला जातो. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या बुरशीमध्ये जस्तप्रज्ञ सामान्य वाढीकरता व बिक निर्मिती म्हणजे स्पोअर फॉर्मेशन जे आहे त्यासाठी आवश्यक असते. म्हणजे in which fungus is the zinc element necessary for normal growth and spore formation. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की झिंक हा जो घटक आहे भरपूर जे आहेत वनस्पतीमध्ये प्राणीमध्ये हा आवश्यक असतो. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वाढीसाठी म्हणा किंवा सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक असतो. आपल्याला विचारलंय कोणत्या फंगसमध्ये, तर इथं जे आहे ॲस्परजिलस नायझर जी आहे तर ह्याच्यामध्ये हा झिंक एलिमेंट जो आहे तो नॉर्मल ग्रोथ आणि स्पोअर फॉर्मेशनसाठी नेसेसरी असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विभाग भारतातील जैवविविधतेचा एक महत्त्वाचा हॉटस्पॉट मानला जातो. तर इथं बघा की जगात अनेक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. आता हॉटस्पॉट म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे जैवविविधतेचे हे हॉटस्पॉट असतात. आणि अशा प्रकारचे 4 हॉटस्पॉट जे आहेत ते भारतामध्ये आढळून येतात. आणि आता कशावरनं एखाद्या क्षेत्राला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून घोषित केलं जातं तर त्याच्यामध्ये बघा जे आहे 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे इथं 1500 पेक्षा जास्त जे आहेत
व्हॅस्क्युलर प्लांट्सच्या स्पेसीज असल्या पाहिजे, 1500 पेक्षा जास्त व्हॅस्क्युलर प्लांटच्या स्पेसीज असल्या पाहिजे त्या ठिकाणी. दुसरं म्हणजे स्थान विशिष्ट प्रजाती तिथे असल्या पाहिजे. स्थान विशिष्ट प्रजाती तिथं मोठ्या प्रमाणात असल्या पाहिजे. आणि तिसरी बाब आहे ती म्हणजे की हे जे ओरिजिनली त्या ओरिजिनल हॅबिटॅटमध्ये जितकी काही जैवविविधता होती त्याच्यापैकी 30% किंवा त्यापेक्षाही कमी जे आहे 30% किंवा त्यापेक्षाही कमी उरलेली असावी. म्हणजेच इन शॉर्ट काय तर ते त्याच्यामध्ये थ्रेटन्ड असावं, ते जो एरिया आहे त्याच्यामध्ये असुरक्षित असावा तो, तिथली जैवविविधता ही 30% पेक्षाही कमी झालेली असावी. मग ह्या 3 घटकांना जे आहे जे अट फॉलो करतील तर त्या क्षेत्रांना जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या. तर असे 4 क्षेत्र बघा भारतामध्ये आहेत. आता 4 क्षेत्र कोणते तर पहिलं आहे हिमालय, त्याच्यानंतर दुसरं आहे इंडो बर्मा क्षेत्र, त्याच्यानंतर बघा तिसरा आहे इथं पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट्स, आणि चौथा आहे सुंदालँड जे म्यानमार वगैरे साईडनी येतं बघा. तर अशा प्रकारचे हे 1, 2, 3 आणि 4 आपल्याला हॉटस्पॉट आढळून येतात. आणि लक्षात घ्या हे जैवविविधता हॉटस्पॉट असतात ते एकाच देशामध्ये पूर्ण एक क्षेत्र स्थित असते असं नाही आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा इंडो बर्मा भारत आणि तिकडे बाजूच्याही देशांमध्ये आढळून येतं. इथं सुंदालँडचं सुद्धा तसं असतं. तशा रीतीने ते अनेक देशांमध्ये सुद्धा एकाच वेळी आढळून येऊ शकतात. आणि ह्याच्यामध्ये मग आपलं कोणकोणतं आहे बघा की या ऑप्शनमधलं ह्याच्यातलं कोणतं आहे तर पश्चिम घाटमाथा जे आहे ते जैवविविधता हॉटस्पॉट आहे. डेंग्यू विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो तर डेंग्यू विषाणू जे आहे बघा एडिस इजिप्ती हा जो डास आहे तो चावल्यामुळे हा डेंग्यू हा रोग होतो. तर डेंग्यू हा चावल्यापासून जे आहे त्याचे इन्फेक्शन झाल्यापासून त्याचे सिम्पटम्स जे आहेत 3 ते 14 दिवसांमध्ये आढळून येतात. आणि याच्यामध्ये ताप येणे, त्याच्यानंतर शरीरावर थोडे रॅशेस येणे, उलट्या होणे, वॉमिटिंग वगैरे असे याच्यामध्ये सिम्पटम्स आढळून येतात. आणि हे जे आहे बघा याच्यामध्ये प्लेटलेट्स जे असतात त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होतात. नेक्स्ट आहे लसीकरणामध्ये द्वितीय डोसची किंवा बूस्टर डोसची परिणामकारकता खालीलपैकी कोणत्या प्रतिपिंडावर अवलंबून असते म्हणजे कोणत्या अँटीबॉडीवर अवलंबून असते असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. बघा बूस्टर डोस म्हणजे आपण दुसरा डोस वगैरे आपण असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की कोणत्या याच्या घटकावर तो अवलंबून असतो किंवा कोणत्या अँटीबॉडीवर. लक्षात घ्या बाहेरची कोणतीही गोष्ट आपल्या शरीरात गेली म्हणजे आपण त्याला काय म्हणतो अँटीजेन म्हणतो. बघा लहान मुलं काय कॉईन वगैरे खातात कधी कधी. आता हे सगळे बाहेरचे जे शरीरात नाही आहेत बाहेरचे घटक आहेत त्यांना आपण अँटीजेन असं म्हणतो. मग हे अँटीजेन शरीरात गेल्यानंतर काय होतं तर ह्याच्या विरुद्ध ज्या अँटीबॉडीज निर्माण होतात. मग ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत आता शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज असतात. त्याच्यामधलं एक लक्षात घ्यायचं की इथं जो मोठा पार्ट जो अँटीबॉडीजचा म्हणजे जवळजवळ 75% अँटीबॉडीज ज्या असतात त्या असतात इम्युनोग्लोब्युलिन जी. म्हणजेच हे जे बघा इथं दिसून येते आपल्याला इम्युनोग्लोब्युलिन जी जे असतात त्या जवळजवळ 75% अँटीबॉडीज त्या पार्ट तेवढा म्हणजे एवढ्या ज्या जी अँटीबॉडीज ज्या आहेत त्या 75% असतात आपल्या शरीरामध्ये. ह्यांचं मुख्य कार्य काय आहे बघा की ते काय करतात आठवणीत ठेवतात. जर एखाद्या घटकासोबत रोगकारक घटक असेल त्याच्यासोबत आपला जर आधी आपण त्याला एक्सपोज झालेले असू त्याच्यासोबत आपल्या शरीराचा आधी जरी संबंध आला असेल तरी ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या लक्षात ठेवतात आणि मग तशा प्रकारची ते क्रिया करतात. आणि म्हणून हा द्वितीय डोस जो आहे ना पहिला डोस घेतल्यानंतर जे आहे या अँटीबॉडीवर डिपेंड करतं की तो डोस जो आहे बूस्टर डोस तो किती परिणामकारक असेल. कारण ह्याच अँटीबॉडीज जे आहेत त्या लक्षात ठेवतात की कोणत्या घटकाला जे आहे आपली बॉडी एक्सपोज झाली होती आणि त्यांचं प्रमाण जवळजवळ शरीरामध्ये 75% एवढं असतं. मोठ्या प्रमाणात ती आपली रोगप्रतिकार शक्ती बनवतात आणि म्हणून याचा आन्सर जे आहे ते आहे थर्ड इम्युनोग्लोब्युलिन जी जे आहे. म्हणजे ड्युरिंग वॅक्सिनेशन विच ऑफ द फॉलोइंग अँटीबॉडी रेग्युलेट्स एफिकसी ऑफ सेकंडरी डोस किंवा बूस्टर डोस तर त्याचा आन्सर आहे अँटीबॉडी जी किंवा इम्युनोग्लोब्युलिन जी. ओके तर इथे बघा आपलं सायन्सचं पूर्ण स्पष्टीकरण संपलेलं आहे.
काही बेसिक गोष्टींवर प्रश्न विचारण्यात आले होते आणि काही गोष्टी ज्या आहेत ते थोडेफार तुम्हाला प्रश्न कठीण गेले असतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की ते CBSEचं 11th जे बुक आहेत केमिस्ट्री फिजिक्सचे तर त्याच्यामधनं ते प्रश्न आलेले होते. परंतु जे आहे सायन्सचं लक्षात घ्या की तुम्हाला सायन्स हा पूर्णपैकी पूर्ण मार्क्स देऊ शकणारा घटक आहे. तुम्ही व्यवस्थित करा, स्टेट बोर्डचे पुस्तकं व्यवस्थित करा, NCERTचे पुस्तकं व्यवस्थित करा आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की कोणताही कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा पाठ करण्यापेक्षा, कारण कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला नेहमी लक्षात राहील आणि मग त्याच्यावर आयोगाने कसाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. ओके, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.